नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। वाळवा तालुक्यातील सुरूल, ओझरडे आणि घबकवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या सततच्या मागण्यांची दखल घेत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवार फेरी काढत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकरी, युवक, कार्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत वाकुर्डे बृहत उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतलाय। या पाहणी दरम्यान सुरूल, ओझरडे व घबकवाडी येथील तलावांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय। अनेक तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून जनावरे, पक्षी यांनाही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे। अशा परिस्थितीत कोरड्या तलावांकडे दुर्लक्ष करून पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणीच पाणी सोडले जात असल्याने खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामकाजात तात्काळ सुधारणा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। तसेच रेठरे धरण, सुरूल व ओझरडे परिसरातील पाणी पुरवठा पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी गळती असल्याचे, काही ठिकाणी पाईपलाईन पूर्णतः निकामी झाल्याचे आणि खोदकाम करूनही पाईपलाईन उघडीस टाकल्याचे प्रकार निदर्शनास आलेत। या निष्काळजीपणामुळे शेतकरी व ग्रामस्थांचं मोठं नुकसान होत असल्याचं खोत यांनी अधोरेखित केलंय। घबकवाडी येथील म्हातारा डोंगर ते सोनार खडी या दरम्यान सर्वे पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामात सुरुवात न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली। हे काम तिसऱ्या टप्प्यात असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबई येथे पाणीपुरवठा मंत्र्याच्या दालनात शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही खोत यांनी दिली। या शिवार फेरीत डी.के. पाटील, बजरंग कदम, अतुल पाटील, किरण उथळे, सुदर्शन पाटील, प्रशांत पाटील, राहुल पाटील, संभाजीराव पाटील, माजी सरपंच संजय कदम, अमित कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत, धनाजीराव इनामदार, आनंदराव पाटील, हनुमंत पाटील, माणिकराव पाटील, दादासाहेब पाटील, दीपकराव खोत, हंबीरराव कदम, अजित कदम, आनंदराव कदम, संभाजी शिंदे, भानुदास खोत, दत्तात्रय डंगारणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।